तालुक्याचं अंतर 14 किलोमीटर, पण तिकीट फारचा अगदी 35 रुपयाचा. आता काय असं होतं माझ्या सांगत तर माहिती पडेल तुम्हाला. सो हे गाइस, अस्सलाम वालेकुम. आता बोला काही दिवसाच्या बाद ब्लॉग बनवताय, आता दिस काही बेस्ट तरी जाईल, पण पहिल्याच फटका म्हणे इस्टीतला मिळतं. मनाच्या मनात बोलताय शिवशाहीतला यायला असतं तर बेस्ट जायला असता. 14-28 किलोमीटर आयसाच गेला असतं मी फिरत फिरत, आणि ती पण फुल एसी. बाकी हा मोरब्याचा घाट उतरत आपल्या जीवातलं जीवन असतं. आता मोरबा क्रॉस करून आपण लागलो मेगा हायवेवर, आणि ड्रायव्हर अप्पा बोलतात कुर्सी की पेटी बांधलो, मोसम बिघडणे वाला आहे. मी का चढला हे इस्टेट मला स्वतःला नाही खबर. एक माणूस नाही माझ्या संगत बोलायला कोण. माझ्या चॅनलवर नवीन आहोत, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टा सफदर सेफ 13 पेजला फॉलो करा. आता तुम्हाला वाटत असेल की मानगावला वाव द्यायला होता, पण ऐसा काही नाही का की रस्त्यात होणारे रुंदीकरण, मग काय आपल्या गाड्या भन्नाट चालतील ना. बाकी मानगावच्या एसटी स्टँडवर आपण पोहोचले आहोत. आता गल्यात बॅग घालायची आणि उतरायचा बघायचा. दुसऱ्यांदा ह्या फ्लॅटला चुकून नाही बसणार का की हा फ्लॅट मग मागितला आहे. आता जायचा चुपचाप आपले क्लास अटेंड करायची. जैसा क्लासला येता मला 2 तावाची तक्रीर लिखे सांगतात. त्यातनं शाळा सोडली तर आज पेन धरली. कैसा वैसा कम्प्लीट करून मी येते स्टँड वर, पण एसटीचा काय आता पता नाही. कैसा पण एसटी काय आपल्याला सोडून जाणार नाही. चोराटे इकडे तिकडे नजरच फिरवत होता, इतक्यात आपली बस पण येतं. तर बसला तर येता 35-70 रुपये जायचा आणि जायचा खरा. ब्लॉग आवडला असेल तर आजच्या ब्लॉगला का नेक्स्ट मिनी ब्लॉगला तुमचा सफदर साहेब अँड कोकणी साहेब. बाय.